हे त्यासाठी एकदम उपयुक्त कारण असतं. तसं साधनेचं पण आहे. साधना सफल होत नाही तोपर्यंत तिला छेडायचं नाही, सोडायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं साधना करताना विशिष्ट शाबर मंत्रामध्ये खूप नियम तसे कमी आहेत. तुम्ही तंत्रोक्त आणि दुसऱ्या मंत्रोक्त किंवा वेदोक्त घेतले अनुष्ठान 1.25 लाखाचं असतं. 41, 21 दिवस, वर्षभर, 2 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष. परंतु साधक म्हणून आपण जेव्हा शाबर मंत्र याच्या मार्गावर चालायला लागतो त्यावेळेस काही मंत्र हे 21 किंवा 108 म्हणताना सुद्धा सिद्ध होतात. परंतु तो मुहूर्त, तो वेळ, तो काळ, तो क्षण येण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करायला लागते. त्याची एक छोटीशी गंमत सांगतो. बरेचसे लोक पुस्तकातून युट्यूबवरून काही मंत्र घेतात आणि जपायला लागतात, बरोबर. आता जपायला लागतात म्हटल्यावर तो एक शब्द जपतात फक्त, बरोबर आहे. साधारण ओम नमः शिवाय हा जर 1,00,000 वेळेस तुम्ही जप केला तर ऑटोमॅटिक तो एक अणू तयार होतो, बरोबर. आणि तो मंत्र 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 म्हणजे काय, मनावर नियंत्रण आणून जो तंत्र तयार होतं त्याला मंत्र म्हणतो आपण साधारण. शास्त्रीय तसे याचा हे भरपूर आहे. विशेष म्हणजे शाबर मंत्र म्हणजे काय, पूर्वीच्या काळात वेदोक्त संस्कृत ह्या भाषा जमत नव्हत्या. नाथांनी सरळ बोली भाषेत, आता मी तुमच्याशी बोलतोय ना, मग देवतेला एक आव्हान केलं जायचं की हे देवता, जी काही श्रद्धा असेल ज्यांची, मी तुला ह्या व्यक्तीसाठी आव्हान करतो की हिला ह्या प्रॉब्लेम मधून, ह्या रोगातून, ह्या अडचणीतून मुक्तता देऊ दे. तू जर नाही असं केलं तर तुला तुझ्या देवाची, गुरुची, आईची शपथ टाकली जायची. म्हणजे शपथ टाकल्यामुळे समोरची देवता ही तुमच्यासाठी खूप खूप काम करतो. आणि सगळ्यात महत्वाचं सरळ बोली भाषेत असल्यामुळे याच्यावर संशय किंवा त्याच्यात आपण स्वतः बदल करणं हा अत्यंत मूर्खपणाचा विषय असतो. बऱ्याच वेळेस आमचे गुरुबंधू असायचे की आमच्या गुरूंना हे विचारायचे, गुरु याच्यात हा बदल केला चालेल का. परंतु आपण साधक अवस्थेत आहे, ज्या पद्धतीने आपल्याला गुरूंनी दिलेला आहे, ज्या पद्धतीने तो लिहिलेला आहे, जो आहे त्याच पद्धतीने जपणं गरजेचं आहे. असा हा शाबर मंत्र, शाबर म्हणजे ग्रामीण भागात ज्या त्या बोली भाषेत जी भाषा बोलली जाते त्याला शबर म्हणजे जंगलात राहणारे जे लोक होते आदिवासी, त्यांच्यासाठी ह्या बोली भाषेत त्याची निर्मिती झालेली आहे मच्छिंद्रनाथांकडून, आदिशिवांकडून. ही कुठं झालेली तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला एक सांगा, मी तुम्हाला त्याचे उत्तर देईल. मागे मी बऱ्याच याच्यात बोललेलो आहे. चला, तर शाबर मंत्र तुम्हाला समजला असेल की शाबर म्हणजे ग्रामीण आदिवासी भागात ज्या बोली भाषेत जो आहे, जिथं आहे त्या भागात जिथं आहे तसा बोलला जातो, त्याला आपण शाबर मंत्र म्हणतो. आता शाबर मंत्र म्हटलं ना, बरचसं एक पूर्वी बघा नाथपंथ म्हटलं का छाछू वाले बाबा असं म्हटलं तर. आता हा छाछू, या छाछूचं आपण थोडस जाणून घेऊया. तर काय होतं, मंत्र म्हणत असताना शेवटी जसं बाणाला, धनुष्यबाणात आपण जेव्हा बाण मारतो ना त्याच्यात असा आवाज येतो, बरोबर. तर प्रत्येक मंत्राच्या मागे छू असं म्हटलं जातं आपल्या शाबर साधना पद्धतीमध्ये, की ज्या वेळेस मंत्र म्हटला की जसं आपण एक उदाहरणार्थ घेऊ की काही मंत्राचं एक उदाहरण सांगेल. मंत्र किती सिंपल असतात परंतु किती पॉवरफुल असतात, त्याचं तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. कुठल्याही मंत्रात देवता असते, देवतेच्या मध्ये मंत्राच्या एक काम असतात, त्याच्यात एक जागा असते, अमुक व्यक्ती किंवा याच्यासाठी तिथं त्या व्यक्तीचं नाव, आणि आपल्याला शेवटी तू या म्हणजे ज्या देवतेचा याच्यात तो मंत्र आहे म्हणजे त्या देवतेकडून नाथांनी आशीर्वाद घेतलेले तेव्हा की जर ह्या व्यक्तीने हा सिद्ध करून जपला तर त्याच्यात काम पण असतात. थोडक्यात एक महान मंत्र आहे की आम्ही जंगलात जायचो त्यावेळेस गुरुजींनी आम्हाला दिलेला होता तो, किंवा आसन आसन आपण सिद्ध करतो त्यावेळेस बोलला जातो की बन मारू मैदान करू करू चकनाचूर पंचमहेश्वर आज्ञा करे, तो करू आसन भरपूर, बरोबर. म्हणजे हा मंत्र म्हणताना काही छोटीशी क्रिया आहे ती पर्सनल, ज्यावेळेस तुम्हाला
काही वाटलं तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगेल. ते मंत्र पण देणार जे साधना विश्वात पुढे पुढे जाण्यासाठी कार्यरत आहेत, ज्यांना साधना विश्वात काहीतरी अनुभव घ्यायचा आहे, त्या लोक